आपण पाहत आहात महाराष्ट्र हलचल 24/7 न्यूज. मुख्य संपादक धनंजय तरारे. या विषयावर मी अनेक वेळा बोललो, तरी देखील मुख्यमंत्री यांनी जे काल विधान केलं ते मी बघितलं. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी त्याच्यावर दिलेलं लंबचौडं भाषण तेही मी ऐकलं. परंतु मला एवढंच फक्त सांगायचं आहे की राज्याच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना की आपल्या विधिमंडळाचे जे सचिव आहेत, मुख्य सचिव जे आहेत, त्या सचिवांनी या संदर्भामध्ये मला दिलेलं जे पत्र, लेखी पत्र आहे, त्या पत्राचं कधीतरी त्यांनी वाचन करण्याचा त्रास घ्यावा. एकूण सदस्य संख्येच्या 10% सदस्य असले पाहिजेत असं सातत्यानं खोटं सांगून आणि तुम्ही देखील त्यांचं खोटं दाखवून अशा पद्धतीचं एक चित्र महाराष्ट्रामध्ये उभं केलेलं आहात की आमच्याकडे 288 पैकी 29 आमदार कुठल्याही एका पक्षाचे नाहीत, म्हणून ते आम्हाला विरोधी पक्षनेतेपद देत नाहीयेत. परंतु माझं त्यांना आव्हान आहे की घटनेमधली तरतूद तुम्ही मला दाखवा की अशा पद्धतीनं 10% आमदार असणं गरजेचं आहे. विधिमंडळ अधिनियमामध्ये मला ही तरतूद दाखवा, कायद्यामध्ये मला ही तरतूद दाखवा, कुठल्याही प्रकारचा एखादा निर्णय मला दाखवा की अशा पद्धतीचे 10% आमदार असले पाहिजेत. अशी कुठेही तरतूद नाही. आणि तशा प्रकारचं लेखी पत्र मी सचिवांना देऊन त्यांच्याकडून उत्तर देखील घेतलेलं आहे की 10% सदस्य संख्येची अट कुठेही नाही. परंतु हे मुख्यमंत्र्यांना माहीत नसेल का? तर नक्की माहिती असेल. परंतु देताना मात्र 10%ची अट आणि घेताना ती अट विसरायची ही यांची प्रवृत्ती आहे. पण सभापती पण असं म्हणतायत की योग्य वेळ आल्यावर निर्णय देऊ, तर योग्य वेळ कधीची वाटते? असं आहे की शेवटी गेल्या 2022 पासून या विधिमंडळाचे धिंडवडे काय निघतायत ते आपण बघितलेले आहात. हे ज्या वेळेला उद्धव साहेबांचं सरकार पडलं तेव्हापासूनचा जर इतिहास आपण बघितला तर उपसभापतींना आमदारांनी केलेली बंडखोरी किंवा पक्षांतर्गत बंदी विरोधी कायद्यावर त्या ठिकाणी कुठलाही निर्णय घेण्याचा अधिकार नाही आणि विधानसभेच्या अध्यक्षांची निवड करण्याचा अधिकार दिला. आणि त्यावेळेपासून या विधिमंडळाच्या नियमांचं, कायद्याचं, प्रथेचं, परंपरेचं कसं वाटोळं लागलेलं आहे याची अनेक उदाहरणं मी सांगू शकेन. त्यामुळं सातत्यानं खोटं बोल पण रेटून बोल हा कारभार गेले अनेक दिवस सुरूच आहे. उदय सामंत असं म्हणजे भास्कर जाधव आक्रमक नेते आहेत, पण त्यांना विरोधी पक्ष नेतेपद देतील असं मला वाटत नाही. ठीक आहे, उदय सामंतांनी माझ्याबद्दल जर अशा पद्धतीचं एक सहानुभूती म्हणा किंवा आदराची भावना व्यक्त केली असेल तर मी आक्रमक आहे म्हणून मला देत नाहीत विरोधी पक्ष नेतेपद. अशा पद्धतीचे ते संकेत देतात याच्यामध्ये निश्चितपणे माझा सन्मान आहे, माझा गौरव आहे की एवढ्या मोठ्या संख्येनं सत्ताधारी पक्षाकडे संख्याबळ असताना ते मला घाबरतात, हा माझा सन्मान आहे. राष्ट्रवादीची काल सही नव्हती, विरोधी पक्षाकडून जे पत्र गेलं होतं असा मुद्दा मुख्यमंत्र्यांनी काढला. काही त्यांचा वेगळा निर्णय चालू असेल आम्हाला माहिती नसून सुद्धा ते म्हणतात. ठीक आहे, राजकारणातला एका दुसरा चिमटा काढण्याचं काम मुख्यमंत्री करत असतात, ते करतात, आम्ही देखील करतो. परंतु राष्ट्रवादीचे गटनेते काल हजर नव्हते म्हणून आम्ही त्यांची सही केली नाही. कारण कॅमेऱ्यामध्ये आता सगळं दिसतं. उद्या त्याच मुख्यमंत्र्यांनी त्यातली ही चूक काढली असती की कुठेही गटनेते दिसत नाही आणि त्यांची सही कशी, म्हणून आम्ही सत्याचा आलाप होऊ देत नाही. आम्ही खरं ते समोर ठेवतो, बाकीचे लोक खरं लपवतात. आठवण करून देणार आहात तुम्ही पुन्हा एकदा अध्यक्षांना, कारण काँग्रेसचं शिष्टमंडळ आज पुन्हा एकदा सभापती परिषदेसाठी तुम्ही सुद्धा विधानसभा विरोधी पक्ष नेतेपदाची आम्ही जे आता बोलतोय ते केवळ विधानसभेच्या विरोधी पक्ष नेतेपदाकरता बोलत नाहीये, तर विधान परिषद आणि विधानसभा दोन्ही सभागृहाच्या विरोधी पक्ष नेतेपदाची निवड त्यांनी करावी आणि लोकशाहीची त्यांनी इब्रत राखावी, लोकशाहीचा मान सन्मान करावा अशा पद्धतीचा आमचा आग्रह दोन्ही सभागृहाकरता राहणार आहे, एकाच सभागृहाकरता नाही. विरोधी पक्ष नेतेपदासाठी मला वाटतं मी अशी बातमी कुठलीही बघितलेली नाही, वाचलेली नाही, ऐकलेली नाही. महाविकास आघाडीतील उपमुख्यमंत्री पद हे घटनाबाह्य नव्हतं का असं सवाल उपस्थित करण्यात आले. कारण विरोधी पक्ष देता येत नाहीये. उद्धव साहेब बोलले ते 100% बरोबर आहे. उपमुख्यमंत्री पद हे घटनात्मक पद नाही. उपमुख्यमंत्री पदाला विशेष कोणताही दर्जा नाही, विशेष कोणतेही अधिकार नाहीत, ती राजकीय सोय आहे. परंतु विधानसभा असेल, विधान परिषद असेल, ह्या विरोधी पक्षनेते जे आहेत हे घटनात्मक पद आहे.
हे संविधानिक पद आहे, त्या पदाला घटनात्मक दर्जा आहे. उपमुख्यमंत्री पदाला नाही, ते फक्त शोभेचं आणि शोचं पद आहे. महिलांबद्दल कुठल्याही प्रकारचा या सरकारच्या मनामध्ये आदरभाव नाही. त्यांच्या सुरक्षेबद्दल, त्यांच्या हक्कांबद्दल या सरकारमध्ये कुठल्याही प्रकारची जागरूकता नसल्यामुळेच तो शक्ती कायदा परत आला.